हे पण छान अशी पाहायला भेटते इकडे. इकडे आहे ती गाव सोंडे श्रीदेवी रामवर्धायनी देवी, छान अशी मानाची पालखी म्हणून ओळखली जाते आपली. नमस्कार मंडळी, मी संदेश, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज मी आलेलो आहे गावी, आलेलो आहे खेड तालुक्यामध्ये तळे ह्या माझ्या गावामध्ये आलेलो आहे. आज आहे आमच्या तळेगावची जत्रा, ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण मंदिरामध्ये जाऊया आणि ही वाघजाई देवी, कलमजाई देवीचं आपण दर्शन करायला जाऊया. आणि खूप छान असं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. नवीन असं मंदिर आता होत आहे आपल्या गावचं आमच्या. आणि ही आहे ती आमची पालखी, आमची प्रत्येक घरोघरी म्हणजे अशी फिरत असते शिमग्यामध्ये अशी बघा. ही आमची हे पालखी छान अशी. प्रथम आपण पालखीचं दर्शन करूया, त्यानंतर मग आतमध्ये मंदिरामध्ये जाऊया. तर म्हणजे आपण आता तळेगावच्या ह्या मंदिरामध्ये आपण आलो. तर तळेगावची जत्रा इथे संपन्न होत्या 2026मध्ये. पुढे आपल्याला मंदिराचे अध्यक्ष आपल्याला पाहायला भेटतात, शंभरावजी काका आपल्याला पुढे पाहायला भेटतात. तर काका, हे पुढचं नियोजन आपलं हे कसं आहे? म्हणजे आता वाघजाई कलमजाईचा जत्रोत्सव हा परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या चालत आलेला उत्सव आहे. आज आपल्या इथं पालख्यांचं आगमन होणार आहे. 23 पालख्यांचं आगमन या ठिकाणी विभागातलं सर्व होणार आहे. आणि त्या 23 पालख्या आल्यानंतर मानाची सोंड्याची पालखी आल्यानंतर लाट चढवण्याचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम आता पार पडणार आहे. आणि हे सगळं चालल्यानंतर सगळ्या भाविकांना या विभागातल्या एकत्रित करण्याचं ही पहिली जत्रोत्सव आहे, विभागातली पहिली जत्रा. आणि ही परंपरेनुसार रसागडच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांचे जे रसागड आहे, ते रसागडच्या पायथ्याशी हे गाव आहे. आणि तळे हे गाव फार पूर्वीपासून त्या शिवकालीन की इथं सैन्याचा तळ असलेलं ठिकाण आहे. आणि त्यामुळे या शिवकालीन जत्रोत्सवाला हे मोठं महत्त्व आहे. आणि या विभागातली पहिली जत्रा उत्सव संपन्न होतो आहे. याच्यानंतर बाकी जत्रा या विभागातल्या होणार आहे. वर्षी चैत्र पौर्णिमेपासून ही सुरुवात होते. त्यानंतर 3 दिवसही चालते. कारण त्यानंतर पूर्वीच्या परंपरेनुसार बळी देणं हा प्रकारसुद्धा आहे इथं. आणि त्यानंतर या बाकी गोष्टी पुढे परंपरेनं चालत आलेल्या आहेत. त्या पिढ्यानपिढ्या चालत आलेलं काम. आणि त्या सगळ्यांचीच प्रेरणा पूर्वजांची आम्ही घेऊन या अखंड गावानं, 14 वाड्याचं गाव आहे, सर्व ज्यांना समावेशक असं गाव आहे की कुठलाही वादविवाद न करता हा उत्सव पार पाडतो आम्ही. आणि ही सगळी परंपरा, पूर्वजांनी दिलेली परंपरा ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने पार पाडण्याचं आम्ही सगळेजण काम करतो आहे. आणि सर्वजण अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही हे पार पाडतो, कुठलाही वादविवाद न करता पार पाडतो. आणि सर्व समाजाला एकत्रित बरोबर घेऊन जाऊन हा उत्सव पार पाडायचा. खूप छान माहिती दिली तर काका, धन्यवाद. या ठिकाणी आमचे अध्यक्ष शामरावजी मोरे गेले कित्येक वर्ष या ठिकाणी ते स्वतःहून काम करत आहेत. आता आपल्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. आपण आता तुम्ही सगळं बघताय, हा कमीत कमी 2-2.25 कोटीचं मंदिराचं काम या ठिकाणी काम चालू आहे. आणि या मंदिरासाठी अख्ख्या महाराष्ट्र सगळ्यांनी आम्हाला, आमच्या माहेरवसनी असतील आणि सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आणि अजून करतातही आहे. आणि या सगळ्यांनी आम्हाला मदत करावी, जेणेकरून आपल्या मंदिराचा जो कार्यक्रम आहे, हा जो सगळी आमची कमिटी आहे, ती कमिटी अध्यक्ष आमचे सन्माननीय शामरावजी मोरे आहेत, सचिव मधुकर जाधव, खजिनदार बबन मोरे आणि सगळी कमिटी आहे, हे लोक आणि सगळी कार्यकारिणी मंडळी एवढं खूप प्रयत्न असतात की अगदी झाडू मारण्यापासून या ठिकाणी आम्ही सगळे काम करतो आहे. पण आणि ह्याचं यश हे आहे की आमच्या ह्या पिढीत या मंदिराचं काम होतं आहे, याचा आम्हाला थोडासा गर्व आहे की आम्ही खरोखर आमच्या पुढच्या किती पिढ्या जातील तरी हे मंदिर हरणार नाही, एवढं आमच्या देवाच्या कृपेनं की आम्हाला एक हे आहे, देवाचा आशीर्वाद आहे. गोष्ट म्हणजे आता हा आपला मंदिर आपला बांधतोय, म्हणजे हा जीर्णोद्धारचा कधी होतो, टप्पा कधी आपला पार होतोय? हा पुढच्या जत्रेला, म्हणजे देवाच्या कृपेनं पुढच्या जत्रेला आपल्याला ह्या पाहण्यास भेटेल. त्याच्या अगोदर एक जत्रेच्या 1-2 महिन्या अगोदर, 1.5 महिन्या अगोदर याचं जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होईल. आणि तेव्हाही तुम्ही पण या ठिकाणी या आणि तुमच्या यूट्यूब चॅनलचाही आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार, धन्यवाद, थँक्यू. अच्छा, कलमजाई आहे, देवी मनाई, हां, देवी माळा आहे, देवी सुखाई, ओके, देव भैरी, ओके, आणि देव झोलाई माता, हां आणि नवलाई माता. अच्छा. आणि वाघजाई देवीचं तिकडे? वाघजाई देवीचं म्हणजे तिकडे, ओके. अच्छा, चला जाऊया तिकडे पण आपण. म्हणजे छान अशी आपल्याला देवी पाहायला भेटतात वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये आलं. आणि इकडे आहे ती कालकाई देवी, इकडे छान असतो तिकडे. म्हणजे हे काय असतं पुजारी? एक
देवींचा तो पण एक घटक आहे. ओके, साती अच्छा. अस्त्रामध्ये 7 बहिणी असतात त्या. अच्छा, ओके. एकत्र असतात. हां हां आणि हां. त्याला साती अस्त्र म्हटलं जातं. अच्छा, ओके ओके. असं ते तांब्याच्या कलसामध्ये आपल्याला पाहायला भेटेल असं आता त्यांचं साती. जीर्णोद्धार होणार आहे. ओके, अच्छा अच्छा. हां हां हां. त्याचं जीर्णोद्धार होणार आहे म्हणून त्यांचं पाणी उतरलं गेलेलं आहे या अच्छा अच्छा, ठिकाणी. ओके ओके ओके. म्हणून ते असं हां. आता त्यांची मूर्ती होऊन जीर्णोद्धार नवीन होणार आहे. अच्छा. त्यामुळे हा सर्व या इकडे कलश लावलेला आहे. ओके ओके ओके. श्रीदेव सोमेश्वर मंदिर म्हणजे शंकर भगवानांच्या आपण मंदिराकडे आलेलो आहे. थोडे आपल्याला छान असा नंदी पाहायला भेटतो इथे. हे बघा काळ्या दगडाच्या पाषाणामध्ये. हे बघा हा आहे नंदी छान असा. सोमेश्वर मंदिर हे आपल्याला पाहायला भेटतोय छान असं. आणि युवा पिढी आपल्याला पाहायला भेटते जत्रेला आल्याच्या नंतर. इकडे रोहित पण आहे. रोहित हे सर्व मित्र आपले. रोहित तुला जत्रेला आल्याच्यानंतर कसं वाटतं? म्हणजे तळेगावची आपल्या जत्रा इथे संपन्न होत आहे, तर युवा वर्गाच्या वतीने तुला कसं वाटतं इथे? नक्कीच खूप चांगलं वाटतं आम्हाला या ठिकाणी येऊन. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तेवढ्याच उत्साहानं तेवढ्याच जल्लोषात आपण जत्रोत्सव पार पडत आहोत. यावर्षी जीर्णोद्धाराचं आपलं काम मंदिरात चालू आहे. पुढच्या वर्षी नक्कीच मंदिराचं काम पूर्ण होईल आणि यापेक्षाही मोठा कार्यक्रम आपण दरवर्षी करणार आहोत. तर मंडळी आता ना आपली मानाची पालखी म्हणजे रामवर्धन इकडे येत आहे. इकडे बघा छान असं आगमन पण झालेलं आहे.
सजवल्याच्या नंतर का आपण आता एक एक पालख्यांचं आगमन असं होत आहे छान अशा 23 पालख्यांचा अद्भुत असा फुलांनी सजवून अशी छान अशी आपल्या मंदिरामध्ये पुढे बुद्रुक काका कोणती पालखी आली मांडवे मांडवे ओके ओके मांडवे मांडवे देवाची पालखी छान अशा पद्धतीने आपल्याला गणेश पुढे आहे देवाची पालखी छान अशा हे देव आपल्याला यजमान पालखी श्री देवी मागनाई तळे त्या तळेगावची ही पालखी आपली छान अशी पाहायला भेटते इकडे इकडे आहे ते गाव सोंडे श्रीदेवी रामवर्धायनी देवी छान अशी मानाची पालखी म्हणून ओळखली जाते आपली छान अशी ही आपली पालखी पालखी आपल्याला पाहायला भेटते गाव मांडवे तर मंडळी आपण लाट चढवलेले आहे पालख्यांचं पण छान असं आगमन झालेलं आहे आता आपण दुकाने फिरूया आणि दुकाने कुठून कुठून आले ते पण बघूया आपण इकडे मग छान भैया पण आलाय कुठून तरी इकडे भैया किती रुपये आईस्क्रीम 20 रुपये कोणता पण फालुदा भेटतो तुझ्याकडे फालुदा नाही फालुदा पाहिजे होता मला तिकडे आहे तिकडे जातो मंचुरियन चालेकडे जाऊया मंचुरियन चालेल काय वडापाव जातं काय गरम गरम असे वडापाव आपल्याला वडापाव कसं आहे हो वडापाव 20 रुपये वडापाव चटणी लावून कसं आहे चटणी लावून 20 रुपये विदाउट चटणी पण 20 रुपये आहे का ओके काय काय भेटतो तुमच्याकडे आता आमच्याकडे भेटतो वडापाव ओके आणि मंचुरियन कसे मंचुरियन मंचुरियन 30 रुपये प्लेट 30 रुपये पोरांनो खायचं काय मंचुरियन पोरं काय बोलतात खायचं आहे आता दुसरी जत्रा कुठे जाणार तुम्ही दुसरीकडे दुसरीकडे आता आम्ही जाणार मांडवा करणार मांडवा रॉयल आहे बुरुंडीला आहे पनवेलला आहे पाचगणीला एक आहे लय दौरा मोठी मोठी आहे तो आम्ही सगळीकडे ओके चालेल चालेल चला पुढे जाऊया आपण मस्त आता चायनीज बघा कधी छान अशी बनवतात एक नंबर जबरदस्त अशी 30 रुपयामध्ये चायनीज वेळ पोट भरून का बनवण्याची पद्धत बघा हा ना मस्त हो चटणी हो काका चटणी घरीच बनवता ओके अच्छा चालेल चला चायनीज वेळ झाले लोक ही आवडीन खात असतात चायनीज वेळ सर साहेब नमस्ते कसं आहे काय बोलता बाकी एकदम मस्त ना काय लाडूची किंमत किती किती सांगा नंतर येतो मी हां हां 10 रुपये ओके शेंगदाण्याचे लाडू पण 10 रुपये तिकडे आणि हे काय गट्टी गाठी गाठी 10 रुपयामध्ये सर्व आणि कुरकुरीचे लाडू पण 10 रुपयात मस्त असे आणि जत्रामधला नाही की लाडू बिडू असे येत असतात असे छान असे घरामध्ये आपण घेऊन जात असतो प्रसाद म्हणून एक अजून ट्रे भरले लोड लोड केलेला आहे जाईल संपून जातील ते उद्यापर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत जत्रा आहे आपली चला ठीक आहे पुढे पुढे जाऊया तळ्यातला फेमस असा वडापाव दोडेकरांचा वडापाव असा नमस्कार दोडेकर बरे आहेत ना चटणी वडापाव फुकट 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 ओके चटणी 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 वडापाव उपयोग काय बरोबर बरोबर कसा वडापाव काका 20 रुपये फक्त 20 रुपये मंचुरियन जमले मंचुरियन सांगतात ना ओके वाडीतील असा स्टॉल म्हणजे आपला मित्र सौरभ यांचा स्टॉल इथे लावलेला आहे छान असं मिक्स फ्रूट म्हणून असं इथे स्टॉल आहे पुढे आहे सुनील दादा आणि सौरभ इकडे सौरभ नमस्ते कसं आहे बाकी कसं आहे सौरभ हा 30 रुपयामध्ये फ्रूट आहे छान असा आणि इकडे काय हा रोजा काय हा अच्छा ओके हा किती रुपये 30 रुपये ओके ओके छान असं मस्तपैकी संतोषा कटिंग करतात इकडे फ्रूट असे कलिंगड आहे द्राक्ष आहे त्याच्यामध्ये पायनॅपल पण आहे ॲपल आहे अजून काय काय आहे फ्रूट्स बस एवढंच ओके 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 छान मग मंगेश भाऊंचा इकडे स्टॉल आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण त्यांच्या स्टॉलमध्ये दुकानामध्ये आलेलो आहेत लाडू घेण्यासाठी आपण आलेलो आहोत जुने व्यापारी असे तळेगावचे असे जुने व्यापारी आपल्याला पाहायला भेटतात चला पुढे
चला चला पुढे. आणि प्राईस सांगा आम्हाला कशी काय. शिर्के भाऊ हा 10 रुपये. कोणता पण लाडू घ्या 10 रुपये. कुरमुरेचे लाडू घ्या, शेंगदाण्याचे लाडू घ्या, गट्टी घ्या. काय बोलतात गट्टी का काय मला नाही माहिती आता. चला ठीक आहे. हो बरे आहेत ना. एकदम मस्त मस्त जबरदस्त स्टॉल एकदम भरलेला आहे. दुकान असं वाटतं असं म्हणजे भरलेलं. सुंदर सुंदर मस्त. चला पुढे पुढे जातो आता. ओके ओके पैसे आलो. इकडे चोचे साहेब आहेत. आईस्क्रीम खातात मस्त. आईस्क्रीमचा स्वाद घेतात छान असा. कसं आहे आईस्क्रीम भाऊ. 50 रुपये. ओके स्टार्ट कितीपासून आहे. 10 रुपयापासून स्टार्ट आहे आईस्क्रीम. ओके ओके अच्छा अच्छा छान छान मस्तपैकी. आणि दुसरं काय इकडे काय पाणी सगळं थंड होतं. अच्छा पाणी पण भेटतो. वा वा मस्त छान. हां हां इकडे आपले काका दिसत सोंड्याच्या पालखीचे मानकरी. काका आता आपली इथे पालखी म्हणजे जत्रा उत्सव संपन्न होत आहे आणि हा आता कार्यक्रम काय इथे आहे. आता हे जे अच्छा काय असतं ते चौक भरणार आहे. चौकाच्या. ओके हे चौक भरून ते गळ घेऊन मोठी लाटाव झालं. अच्छा लाटवणे मग नंतर ती लाट फिरत असते अशी. ओके लाट फिरली की मग प्रत्येक देव बाहेर काढून प्रत्येकाने निरोप मग ती पालखी आपल्या आपल्या मंदिरामध्ये जात असतात. ओके अच्छा अच्छा. ओम पंचकर्मणे विद्धं समर्पयामि. नेत्रस्पर्शं समस्तप्राशनं समहत्वा हस्तप्राशनं समर्पयामि. ओम केशवाय नमः. ओम नारायण नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. माते भोजनादं धूपं च दीपं दर्शयामि. डोळ्यातले पाणी सोडा. त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा सगळ्यांच्या सफळ होते. कृषी तू जशा आनंदाने आणल्यास तशाच आनंदाने त्यांच्या घरी जाणार आहेत. तशाच जशा आल्या तशाच घरी त्यांच्या घरी जाऊ दे. काही चुकून झाली तर माफी करून अखंड गावाच्या घरात घरात मला माणसार संभाळ कमी ना त्याचं स्वरूप जाई माऊली तुझ्या भक्तीचा गजरणी नादला. आई तुझ्या नावाचा शिंग्यात पालखीचा उत्सव हा मांडला.
छान अशी तळेगावची जत्रा येथे पार पडलेली आहे. आणि फायनली मंडळी आपण जत्रा उत्सवाचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी ना बाय, धन्यवाद. यजमान पालखी श्री देवी मागनाई तळे